नमस्कार मंडळी. आजची प्रसन्न सकाळ. आज कृष्ण जन्माष्टमी इकडे अमेरिकेत आम्ही कशी साजरी केली ते सांगते. सकाळी प्रसन्न मनाने तयार होऊन सूर्यनारायणाचं बाहेर येऊन दर्शन घेतलं, नमस्कार केला, पूजेसाठी फुलं तोडली. नंतर पूजेचं सगळं साहित्य काढून ठेवलं. आईनी देवाची पूजा केली, शुक्रवारची जिवती देवीची पूजा केली, गुळ फुटाण्याचा जिवती देवीला नैवेद्य दाखवला. त्यानंतर मी आणि आईंनी आमचं नित्यसेवेचं वाचन केलं. प्रसादासाठी आधी सुंठवडा बनवून घेतला. श्रावण महिन्यात कृष्ण अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून आपण सगळेजण आनंदोत्सव या दिवशी साजरा करतो. जन्माष्टमीला उपवास करून कृष्णप्रेमाची भक्तिगीते गाऊन रात्री जागरण करतात. श्रीकृष्णाच्या मध्यरात्रीच्या जन्मानंतर कृष्णाच्या बाळाच्या रूपाला अंघोळ घालतात. त्यानंतर त्याला पाण्यात ठेवलं जातं आणि पंजिरी, सुंठवडा, डिंकवडा करून त्याचा नैवेद्य श्रीकृष्णाला अर्पण करण्यात येतो. स्त्रिया त्यांच्या घराच्या दाराच्या बाहेर आणि स्वयंपाकघराबाहेर लहान पावलांचे ठसे काढतात. कृष्णाचं त्यांच्या घरातील प्रवासाचं हे प्रतीक मानलं जातं. भारतात सर्वत्र हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येतो. दुसऱ्या दिवशी गोपालकाला करण्यात येतो. दहीहंडी फोडतात. कृष्णाच्या या जन्मोत्सवाच्या निमित्ताने काल्याचा प्रसाद केला जातो. कृष्णाकडून दहीहंडी फोडण्यात येते. आम्ही पण सकाळी मनोभावे कृष्णाची षोडशोपचारे पूजा केली. आईंनी सगळी छानपैकी एक एक करून मला पूजा सांगितली. मनोभावे मी ती पूजा केली. आधी गणपतीचं पूजन केलं. गणपतीला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला. नंतर बाळकृष्णाला पंचामृतानं स्नान घालून पुरुष सूक्त म्हणून अभिषेक केला. त्यानंतर नैवेद्य दाखवला. जिवती देवीला पण नैवेद्य दाखवून आम्ही आरती केली आणि संध्याकाळी मैत्रीण श्रीदेवी हिच्याकडे वरलक्ष्मीचं हळदी कुंकू होतं, तिकडे आम्ही गेलेलो होतो. व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे दिसेल. तिच्या घरात तिने श्रीरामाच्या 2 पेंटिंग्स लावलेल्या आहेत आणि त्या पेंटिंग्स तिच्या आजोबांनी काढलेल्या आहेत. श्रीराम आहेत आणि दशावतार त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसेल. तिने दोन्ही पेंटिंगच्या मध्ये पितळीच्या दशावताराच्या मूर्ती लावलेल्या आहेत आणि हे खरंच खूप सुंदर आहे, तर ते तुम्हाला दिसेल. हळदी कुंकू करून आम्ही घरी आलो. नंतर फराळाचं केलं. रात्री मी आणि आई आम्ही दोघींनी भगवद्गीतेचं 8व्या अध्यायापासून 18व्या अध्यायापर्यंत पठण केलं आणि कृष्णाची भजनं म्हटली. बरोबर रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा केला. नंतर नैवेद्य दाखवला आणि आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. आरती करून मग बाहेर आलो. बाहेर येऊन रात्री चंद्राचं दर्शन घेतलं, नमस्कार केला. दुसऱ्या दिवशी श्रीकृष्णाला गोपालकाला तयार करून त्याचा नैवेद्य दाखवला. सासऱ्यांनी भागवत वाचलं आणि भागवताची समाप्ती होती दुसऱ्या दिवशी, म्हणून गुळाचा शिरा नैवेद्याला केला आणि भागवताला गुळाच्या शिराचा नैवेद्य दाखवला. नंतर आम्ही सगळ्यांनी मिळून आरती केली. अशा प्रकारे आम्ही अमेरिकेत कृष्ण जन्माष्टमी साजरी केलेली आहे. धन्यवाद.